सगळ्याचा सार असा त्यांनी सांगितलं की 1990 पर्यंत व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. म्हणजे समजा मी माझ्या गावात होतो, मी जर एखाद्याला शिवी दिली, जरी माझे वडील आमदार असले, देशमुख असले, तर गावातला कुठलाही माणूस मला थोबाडीत मारू शकत होता, कारण मी गावाचं लेकरू होतो. म्हणजे 90च्या अगोदर व्यक्तीवर कुटुंबाचा आणि समाजाचा प्रभाव होता. 90 नंतर एक प्रचंड मोठी लाट या देशामध्ये आली, तिचं नाव आहे खाऊजा नावाची संस्कृती. खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण की जी तुमच्या माझ्या समोर येऊन ठेपली, आणि याच्यामध्ये फक्त चंगळवाद आमच्या समोर आहे. आणि या चंगळवादानंतरची जी पिढी आहे तिचं काय होणार आहे याचं चिंतन करत असताना ते विचारवंत असं म्हणतात की भविष्यात हा प्रवास माणसाचा जो सुरू आहे तो समूहवादाकडून व्यक्तिवादाकडे आहे. समूहामध्ये आम्हाला आनंद होत होता, कुटुंबामध्ये आम्हाला आनंद होत होता, आता माणसं एकटी होत जातील. आणि एकटी होत गेल्यानंतर त्याला कुणाचा सहवास मिळणार आहे? तो चांगल्याच्या सहवासात असा आला तर तो जीवनमुक्त होईल, तो संत होईल, तो तथागत बुद्ध होईल, तो भगवान महावीर होईल. म्हणजे तो चांगल्याच्या सहवासात आणि विचारात आला तर त्याचं जीवन धन्य होईल. पण जगण्याच्या या धावपळीमध्ये त्याची संगत चुकली, त्याचा भवताल चुकला, त्याचं जगणं चुकलं, तर त्याच्या आयुष्याचा नरक बनून जाईल, असं या विचारवंतांचं मत आहे.